माझी एक इच्छा आहे की मी पुणे टू कन्याकुमारी नॉनस्टॉप मला मारायचं आहे. एक तर या बाईकवर नाही तर जी पण नवीन बाईक घेईल त्याच्यावर मी नॉनस्टॉप मारणार आहे. डायरेक्ट पुणे टू कन्याकुमारी जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज सोमस एफ एन बुल. तर चेहरा थोडासा थकलेला आहे तर त्याला इग्नोर करा. असं काही नाही, थोडंसं पॅकिंग वगैरे करून थकलेलो आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण उद्या बेसिकली राईडवर चाललो आहे आणि राईड जी आहे ती लाँग राईड राहणार आहे. तर उद्या सकाळी मोस्टली 6:30च्या आसपास आपला निघायचा प्लॅन आहे. तर त्याच्या अकॉर्डिंग मला 5 वाजताच उठावं लागेल, कारण आवरायला थोडासा वेळ लागतो आणि खाली बाईकला थोडं कोल्ड स्टार्ट पण करावं लागेल, कारण अशीच आपण डायरेक्टली गाडी नाही नेऊ शकत. तर थोडं कोल्ड स्टार्ट करायचं आहे आणि कोल्ड स्टार्ट केल्यावर पॅकिंग वगैरे करावं लागेल मला. खाली बंजी कॉर्डने बॅग्स बांधायचे, तर त्याला थोडासा वेळ लागेल. तर बघू, आता झोपायचा प्रयत्न करणार आहे, कारण ऑलरेडी आता 11:30 वाजलेले आहेत आणि राईड म्हटलं तर झोप तर काय येत नाही. तर बघू, आपण प्रयत्न करूया झोपून आणि भेटूया उद्या. सो नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अगेन. सो आता आपण निघतो आहे आणि बाईकला थोडंसं कोल्ड स्टार्ट केलं आहे आणि आता टाईम अपडेट आहे की ऑलमोस्ट 7 वाजलेत. थोडंसं लेट झालं आहे, बट बाईक जशी कोल्ड स्टार्ट झाली की आपण निघणार आहे. मी थांबलो होतो खंबाटकी घाटात, जिथं मिसळ आणि पोहे असे खाल्लेत. तर मित्रांनो, थोडीशी गडबड झाली आहे. गडबड अशी झाली आहे की गोप्रोमध्ये जे रेकॉर्डिंग झालं आहे ते झालं आहे लिनियर मोडमध्ये. लिनियर मोड म्हणजे वाईड अँगल नाही आहे, नॉर्मल स्क्वेअरमध्ये रेकॉर्डिंग झालेली आहे. ते मला आत्ता समजलं, कारण ते कशावरनं आठवलं, कारण मी घरी ॲक्च्युली रेकॉर्डिंग करत होतो. तर त्याला काही सुपर व्ह्यूची गरज पडत नाही एवढी, कारण ते वाईड अँगल असतो एकदम 170 डिग्रीच्या आसपास. सो एवढा गरज नाही पडत, म्हणून मी लिनियर मोड केला होता. आणि आत्ता मी जेव्हा गोप्रो चार्ज करत होतो तेव्हा मला समजलं की हे पूर्ण तर लिनियर मोडवर रेकॉर्ड झाले आणि लिटरली म्हणजे पूर्ण मूड ऑफ झालं आहे. बट ठीक आहे, काय करणार आता, जे आहे ते आहे. ॲटलिस्ट रेकॉर्ड तरी झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झालं असं आहे की समोरचा व्ह्यू काय तो दिसत नाही आहे. तर एवढा आपलं कॉकपिटच दिसतो आहे फक्त बाईकचा. सो थोडं तेवढं ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. काहीच तुम्हाला मी सांगितलं नव्हतं की मी कुठं चाललो आहे राईडला. तर मी आता सांगतो की तुम्हाला मी चाललो आहे कोल्हापूरला जाणार आहे 2 दिवस, आज आणि उद्या. सो 2 दिवस तिकडं राहणार आहे. तर त्याचं कारण असं आहे की उद्या आहे दत्त जयंती. सो दत्त जयंतीला मी दरवर्षी जात असतो. गेले 4-5 वर्ष मी जातो आहे. सो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण प्लॅन केलं आहे दत्त जयंतीला. तर उद्या आहे ती आणि आज जायचं आहे, सांगलीमध्ये जाणार आहे. तर तिकडं थांबणार आहे आणि तिथून मग उद्या आपण दर्शन वगैरे घेणार आहे दत्त महाराजांचं. आणि बस हेच राईडचं उद्देश आहे. आणि बाकी कोल्हापूरला वगैरे पण जाणार आहे. तर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिर, रंकाळा, हे 2-3 गोष्टी बघणार आहे. जसं टाईम भेटेल तसं आपण एक्सप्लोअर करणार आहे. जास्त काही एक्सप्लोअर करायचं नाही आहे, कारण मी नेहमी जात असतो तिकडं. तर मोस्टली जेवढे पण प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर केलेले आहेत. सो जे भेटेल करायला तेवढं आपण करूया. बाकी मेन जे काम आहे ते उद्याचंच आहे. नरसोबावाडीला जाणार आहे, नरसोबाला दत्त मंदिर आहे तिकडं. मेन म्हणजे गडबड खरंच झाली राव, काय बोलू यार आता. म्हणजे बरं झालं माझं लक्ष गेलं गोप्रोवर. त्याच्यात जो मोड आहे तो लिनियर मोड होता, नाही तर मग ते लिटरली तसंच रेकॉर्ड झालं असतं लिनियर मोडमध्ये आणि बिलकुल मजा आली नसती. सो आता मी त्याला सुपर व्ह्यूला स्विच केलं आहे. तर बघू आता, म्हणजे जेवढं थोडं कवर करता येईल तेवढं मी कवर करतो. सो इनिशियल प्लॅन जो होता राईडचा तो थोडासा वेगळा होता. आता तो वेगळा कसा होता ते मी तुम्हाला सांगतो. मोस्टली मी माझ्या बाईकवर नव्हतो जाणार राईडला आजच्या. तर वेगळी बाईक होती, ती होती KTM 390 ॲडव्हेंचर X+. ती घेऊन जाणार होतो मी. माझ्या एका फ्रेंडची बाईक आहे, त्यांनी नवीन घेतली रिसेंटली. आणि तो मला म्हटलं की घेऊन जा बाईक, काय प्रॉब्लेम नाही, एक्सपिरियन्स घे तू पण लाँग राईडसाठी. तर ती मी घेऊन जाणार होतो, बट त्याला काहीतरी इमर्जन्सी आली. सो त्याच्यामुळे तो अचानक त्याच्या गावाला गेला आणि थोडं झालं प्रॉब्लेम. तर काही प्रॉब्लेम नाही, आपली स्वतःची बाईक पण आहे. सो या बाईकवर मी बरेच दिवस गेलो नव्हतो कोल्हापूरला. सो आता आपण आपल्या स्वतःच्या बाईकवर चाललो आहे. अँड दुसरी गोष्ट म्हणजे गाडीला थोडंसं प्रॉब्लेम होता. मी लास्ट टाईम ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मे बी तुम्हाला की आपल्या गाडीला कोन सेटचा प्रॉब्लेम आहे. कोन सेट आणि 4 कॉईल जे होते
ते संपलेले होते आणि प्लस फोर्क सील ब्रोक झालं होतं. सो ते आता आपण रिपेअर करून घेतले प्रॉपरली. राईडच्या आधी मी करून घेतलं. जसं त्याचा प्लॅन कॅन्सल झाला की मला 390 ॲडव्हेंचरचं तर काय भेटत नाही आहे, सो माझ्या बाईकचं मी रिपेरेशन स्टार्ट केलं पटकन आणि काम करून घेतलं. सो कोन सेटचं काम झालं आहे, फोर्क ऑइलचं झालं आहे आणि गाडी आता एकदम मक्खन चालते आहे. सो एवढं भारी वाटतं आहे ना की काय सांगू. म्हणजे जेव्हा आपली बाईक आपण नीट करतो, नीट मेंटेन करतो, तर आपल्यालाही चांगलं वाटतं ते चालवायला. सो म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही तुमच्या गाडीला मेंटेन ठेवा चांगलं, गाडीची काळजी घ्या, प्लस तुमची स्वतःची सुद्धा काळजी घ्या. हेल्मेट वापरा, रायडिंग गिअर्स वापरा, बस बाकी काय पाहिजे आयुष्यात. पण गोप्रोनी जो धोका दिला आहे ना, ते काय बोलू यार, म्हणजे लिटरली सांगता येत नाही यार. लिनियर मोडमध्ये रेकॉर्ड नव्हतं झालं पाहिजे यार. एवढं सगळं रेकॉर्ड केलं आहे सुरुवातीला, पण पूर्ण ते बघूनच मूड ऑफ झाला. कारण काय करणार, ते झालं आहे असं प्रॉपर स्क्वेअरमध्ये रेकॉर्ड, तर पुढचं समोरचं काय व्ह्यू दिसतच नाही आहे. दिसत नाही म्हटलं काय तुम्हालाही मजा येणार. आता आपण कराडच्या आसपास पोचलो आहे. म्हणजे ऑलमोस्ट 150 किलोमीटर कवर केलेलं आहे. मला काही वाटत नाही कारण आपल्याला सवय आहे लाँग राईडची. तर पुणे टू कन्याकुमारी ही लाँग राईड केलेली आहे. सो आणि माझ्या बाईकवर तर काय वाटत नाही. R15S वर्जन आहे माझी, सिंगल सीटवाली. सो सिंगल सीटवर बॅक पेन वगैरे तर काय होत नाही. आणि टॉकिंग अबाउट द कोल्हापूरचे रोड आत्ता सध्या चांगला आहे बऱ्यापैकी. म्हणजे लास्ट टाईम पण गेलो होतो तर असाच होता, आत्ता पण सध्या असंच आहे मला वाटतं. डायव्हर्जन्स वगैरे आहेत बऱ्याच ठिकाणी. सो माहीत नाही कधी होईल, पण जेव्हा पण होईल ते मस्त होईल रोड, आय होप सो. तर माझं आहे ना ॲक्च्युली पुणे कोल्हापूर इतक्या वेळा झालं आहे, तर मला काय ॲक्च्युली वाटतच नाही आहे की म्हणजे 250, 200, 300 किलोमीटरसाठी काही एवढं वाटत नाही. 300 किलोमीटर पण इझी. म्हणजे असं वाटतं कधी कधी की ब्रेकफास्ट राईडलाच चाललो आहे. ब्रेकफास्ट राईडवरनं आठवलं की मी आत्ता जिथं ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो ना, तिथं मला एक रायडर भेटला होता. तो थोडासा माझ्यापेक्षा मोठा होता आणि त्याच्याकडं ट्रायम्फ 850 होती ॲडव्हेंचर. सो ते मला भेटले आणि विचारत होते की बाबा तू कुठं चाललं आहे. तर मी बोललो की मी चाललो आहे कोल्हापूरला राईडला. तर जे चहा पित होते तिकडं, तर मी पण विचारलं की बाबा तुम्ही कुठले आहेत वगैरे. तर ते म्हटले पुण्यातलेच आहे. आणि म्हटलं काय ब्रेकफास्ट वगैरे नाही केला का. तर मला काय म्हटलं माहिती का, ते म्हटलं की मी ब्रेकफास्ट करायला कोल्हापूरला चाललो आहे. म्हटलं अरे बापरे, म्हटलं काय बोलायचं. म्हटलं चहा तिकडं पिला खंबाटकी घाटात जिथं मी नाश्ता केला, बट ते ब्रेकफास्टसाठी आता कोल्हापूरला गेलेत फक्त ब्रेकफास्टसाठी. म्हणजे विचार करा तुम्ही, ॲडव्हेंचर बाईक असल्यावर काय म्हणजे, आणि पॅशन, रायडिंगवर पॅशन असलं ना तर काय करू शकतात लोक. म्हणजे ब्रेकफास्टसाठी लिटरली कोल्हापूरला गेलेत ते. हॅलो कराड, वेलकम टू कराड. सो हा वाला ब्रिज आहे तो बनणार आहे ॲक्च्युली, फ्लायओव्हर, आणि ट्रॅफिक कमी होईल. सो लास्ट टाईम सारखंच आहे, अजून काही काम झालेलं नाही आहे. आय होप की लवकर व्हावा. बाकी राईड तर चालली आहे नॉर्मल, सो फॉर सो गुड. काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही झाला आहे सध्या. मस्त निवांत चाललं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही बाईकला जर प्रॉपरली मेंटेन ठेवलं, गाडीची काळजी घेतली, तर गाडी तुम्हाला त्रास नाही देणार राईडला. पण तुम्ही तसंच जर त्या बाईकला घेऊन गेले लाँग राईडला, तर ते तुम्हाला नक्की त्रास देणार. आता जसं माझ्या गाडीचं कोन सेटचा प्रॉब्लेम होता आणि फोर्क ऑइलचा होता, तर मी तशी राईडला घेऊन नाही जाऊ शकत होतो कारण ती लाँग राईड आहे. तर लाँग राईडला समजा इन केस प्रॉब्लेम झाला काय, तर काय करणार तुम्ही, कुठं करणार. राईड करत बसणार का तुम्ही बाईक रिपेअर करत बसणार. सो म्हणून नेहमी एक लक्षात ठेवा, कुठं पण लाँग राईडला जाताना नॉर्मल गाडीचा जो मेंटेनन्स आहे नॉर्मल चेकअप करून घ्यायचा नेहमी. चेन ल्यूब, चेन क्लीन, त्याच्यानंतर नॉर्मल चेकअप करायचं, ऑइल टॉपअप आहे का, हे सगळ्या गोष्टी बघायच्या आणि मगच राईडला निघायचं. कारण मी हे माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो आहे. मी जेव्हा पुणे टू कन्याकुमारी गेलो होतो ना, तर तेव्हा माझ्या गाडीला 7,500 खर्च आला होता. 7,500 म्हणजे प्रॉपर सगळं सर्व्हिसिंग करून घेतलं होतं. ते सर्व्हिस ॲडवायझर म्हणजे जो मॅकॅनिक आहे त्याने मला प्रॉपरली सर्व्हिस करून दिलं. तर तो मला म्हटलं की तुला 4,500-5,000 किलोमीटर काही प्रॉब्लेम येणार नाही. सो त्यांनी गाडी अशी बनवून दिली ती ना की मला लिटरली कुठेही प्रॉब्लेम आला नाही गाडीला. हां, म्हणजे माझ्यावर जेवढे लोक होते ना, तर 2-3 जणांना खूप इश्यू आला कारण मे बी त्यांनी नॉर्मल चेकअप केलं नसणार त्यावेळेस बाईकचं. सो ऑइल लिकेज झालं, कुणाचं काय म्हणतात मॅकव्हील बेंड झालं होतं, कुणाचे ब्रेक पॅड गेले होते. हे सगळे छोटे गोष्टी आहेत, हे इम्पॉर्टंट असतात चेक करणं. सो माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगतो आहे की बाबा तुम्ही जेव्हा पण लाँग राईडला जाल
तर बाईकला नेहमी मेंटेन ठेवा आणि मगच राईडला निघा. सो लाईफ टिप आहे बिगिनर रायडर्ससाठी, जेवढे पण आहेत त्यांना. सो मी थांबलेलो एक 5-10 मिनटं, थोडंसं फोटोज वगैरे काढायचे होते, तर फोटो काढायला थांबलो होतो. ते फोटो काढलेस आणि आता मी निघालो आहे. तर ऑलमोस्ट 50 किलोमीटर्स बाकी आहे जे डेस्टिनेशनला मला पोचायचे आहेत. रोडचं कंडिशन सध्या खराब आहे या ठिकाणी. बरं झालं गाडीचं कोन सेटचं काम करून घेतलं, नाही तर गाडीची हालत खराब लय बेकार झाली असती. तर आपण बेसिकली जाणार आहे आष्टावरनं. उरण इस्लामपूर आहे, तिथून लेफ्ट मारायचं आहे. सो आष्टावरनं जो रोड आहे तो चांगला आहे, मी ऐकलं आहे. म्हणजे माझा मित्र राहतो तिकडं, तर त्यांनी सांगितलं की तो रोड चांगला आहे, तर तो तिथूनच जा. तर आपण तिकडूनच जाणार आहे. मला आहे ना लाईफमध्ये एकदा तरी पुणे टू कन्याकुमारी नॉनस्टॉप मारायचं आहे. आता मी राईड केलेली आहे पुणे टू कन्याकुमारी, पण ती कशी झाली की मी वेगळ्या ठिकाणी थांबत गेलो होतो. बट माझी एक इच्छा आहे की मी पुणे टू कन्याकुमारी नॉनस्टॉप मला मारायचं आहे. एक तर या बाईकवर, नाही तर जी पण नवीन बाईक घेईल त्याच्यावर मी नॉनस्टॉप मारणार आहे. डायरेक्ट पुणे टू कन्याकुमारी जाणार आहे विदाऊट एनी स्टॉप. एनी स्टॉप म्हणजे की बाबा जेवायला वगैरे थांबणार आहे थोडंफार, आणि चहा किंवा हे छोटे मोठे ब्रेक राहतील. असं नाही की पूर्ण नॉनस्टॉप जायचं आहे, कारण गाडीला पण ब्रेक द्यावा लागतो. असं काही नाही की तुम्ही नॉनस्टॉप निघाले तर गेले डायरेक्ट, असं नाही. गाडीलासुद्धा थोडा रेस्ट लागतो आणि तुम्हालाही रेस्ट लागेल. फक्त नॉनस्टॉप करायचे, पुणे टू कन्याकुमारी नॉनस्टॉप करायची एक इच्छा आहे, ती मी लवकरच पूर्ण करणार आहे. बघूया कधी होते. आणि साऊथला मी गेलो आहे, ऑलरेडी जाऊन आलो आहे. तर दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं त्याच्या हेतूने की बाबा आपण थोडेफार तरी व्हिडिओज टाकत राहू मध्ये आधी. पण मध्ये गॅप एवढा पडला की ते इनॅक्टिव्हच झालं. तर थोडंसं ॲक्टिव्ह करतो आहे त्याला आपण आता, आणि हळूहळू व्हिडिओ टाकणार आहे. आणि बघू मग त्याचा प्रतिसाद कसा भेटतो आहे आपल्याला. आणि तुम्ही लोक मला यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलचे नेम आहे होमो सॅफियन वुल्फ म्हणून. आणि आता मागं पण एक राईडला गेलतो, तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे, बट तो मी अपलोड करणार आहे. तो बनवून वगैरे झाला आहे, फक्त त्याचं थंबनेल आणि बाकीच्या गोष्टी टाकायच्यात. तर ते एकदा झालं की मी तेही टाकणार आहे. तर तो ब्लॉग बघा. त्याच्यानंतर मग हा वाला जो व्हिडिओ आहे जिकडं मी चाललो आहे आता, तो वाला नंतर येईल. त्याच्यानंतर 1 by 1. सो तुमच्याकडे एक सिरीज राहील बघायला. सो यू विल एन्जॉय दॅट. सो त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. सो गो अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. ओके, सो मी येतं आता उरण इस्लामपूर पेठ नाक्याची इथे. अँड इथून आता आपल्याला ज्या लोकेशनला जायचं आहे दॅट इज अराउंड 40 किलोमीटर्स इथून आहे. तर आष्टाचा रोड आहे. गुगल मॅप लावलेलं आहे, इंटरकॉमला कनेक्ट केलेलं आहे. आष्टा 23 सांगली 43. सो मॅप लावलेला आहे. सी आता बघूया. मोबाईल होल्डर नसल्यामुळं जरा प्रॉब्लेमच होतो आहे यारशे. नेक्स्ट टाईम जेव्हा आपण जायच्या आधी आहे ना मोबाईल होल्डर बसून घेईल. असं लेट झालं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, बट इट्स ओके. आपण निवांत राईड करत आलो आहे, आपल्याला काही घाई नव्हती पोचायची आज. सो म्हणून निवांत रिलॅक्समध्ये आलो आहे. हळूहळू फिरत थांबत आलो आहे. आणि नॉनस्टॉपच आलो आहे. ब्रेकफास्ट केल्यानंतर कुठेही थांबलो नाही. थांबलो म्हणजे फक्त की बाबा वॉशरूमला वगैरे थांबलो आहे. त्याच्यानंतर 2-3 फोटोज काढले, त्याच्यासाठी थांबलो आहे. गोप्रो चार्ज करायचं होतं, या त्या गोष्टीसाठी केलं. इस्लामपूरला आलो आहे आपण. हां, याचंच नाव चेंज केलं आहे ना, ईश्वरपूर म्हणून. बट इथं अजून चेंज नाही केलं. बट गुगल मॅप्सवर तर दिसतंय ते, मला असं वाटतं. मी बघितलं होतं. थांब रे. Will always be around. Loud sound, big missile jumping from the clouds. Watch your step in this torn up town. We're fighting for. पोरं कशी बघतेत बघा. बघ, विचारतोय गोप्रो लावलं का. विचारत असेल गोप्रो लावलं का. कॉमेडी. नाहीला मी लहान होतो तेव्हा असंच फिरायचो आणि असेच बाईक बघायचो. तर तेव्हा ड्रीम करायचो की आपल्याकडं पण एक बाईक असेल. आणि आता ती सिच्युएशन त्या पोरांची आहे. सो ते बघतायत की बाबा आपल्याकडं पण एक बाईक असेल नंतर इन फ्युचर, जेव्हा ते मोठे होतील तेव्हा. तर मलाही वाटायचं की बाबा आपल्याकडे एक ड्रीम बाईक असेल. आणि ती ड्रीम बाईक आपली R15 होती, जेव्हा ती घेतली होती 2016मध्ये. अँड स्टील इट्स बीन मोर दॅन 10 years आय एम स्टील रायडिंग दिस बाईक.
प्लॅनिंग हे अपग्रेड करायचा, बट सध्या नाही, बघूया, करूया, हळूहळू प्लॅन करूया. तर ऑलमोस्ट मी एक 15 ते 20 किलोमीटरचा स्ट्रेच मारलेला आहे. बापरे, काय रस्ता बनवला आहे इथला, एक नंबर बनवला आहे. पेठ नाकापासून सांगळीपर्यंत जो रस्ता जातो आष्टावाला, एक नंबर रोड आहे, बटर स्मूथ. आता तुम्ही बघूच शकता समोर, कंटिन्यू असा रोड आहे 15-20 किलोमीटरपासून. आणि ऑलमोस्ट माझा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो 90-100च्या आसपास आहे. विचार करा तुम्ही, म्हणजे काय रोड बनवला यार इथं. म्हणजे आधी काही रोड नव्हता, इतका फालतू रोड होता ना. म्हणजे याच रोडला माझ्या एका फ्रेंडचं बाईकचं जे रिम आहे ते बेंड झालं होतं, म्हणजे एवढा फालतू रोड होता. आत्ता एवढा भारी रोड केला आहे ना, खरंच म्हणजे मानलं पाहिजे यार. हे बघा, सुंदर रोड आहे, एक नंबर, मस्त. असाच रोड पाहिजे सगळीकडं ऑलमोस्ट. पण इकडं आहे यार, थोडं कोल्हापूरमध्ये आहे ना, म्हणजे रोड थोडेसे मेंटेन ठेवले त्यांनी. या साईडला रोड म्हणजे खूप चांगले आहेत रोड, तसे आपल्या इकडं का नाही आहेत काय माहिती बाबा. आपल्या इथं सुद्धा पाय, पण हा जो रोड आहे भाई मला आवडला, मस्त एकदम, जाम मजा आली. सो गाईस, मी लोकेशनला पोचलेलो आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग 7 वाजता निघालो होतो अँड आत्ता 1:30 वाजता पोचलो आहे. जस्ट फ्रेश झालो आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता मी जेवण वगैरे करून घेणार आहे. अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरे तर केला होता, बट आता लंच वगैरे करणार आहे. आणि लंच झाल्यानंतर मग थोडंसं रेस्ट वगैरे करणार आहे. सो आजचा ब्लॉग आहे तो आज आपण इकडेच एंड करूया. अँड जो दुसरा पार्ट आहे तो आपण नंतर रेकॉर्ड करणार आहे, आणि त्याचासुद्धा जे काय असेल ते अपलोड होईल लवकरच. सो बाय बाय, टेक केअर, सी यू सून गाईज.